काय बोलताय? काय कळतंय का तुम्हाला? हा, अशी कशी पळाली? अरे काय करत काय होता सगळेजण? आणि आता काय होणार याचा अंदाज आहे का? आत्ताच्या आत्ता तिला शोधायला माणसं पाठवा आणि एक काम करा, मधुसूदन शास्त्री आणि पूनम शास्त्री यांच्या घरावर पहारा बसवा. हा, कामाला लागा. चला. हॅलो कंट्रोल. बोला इन्स्पेक्टर. पूनमताई इतकंच सांगायला फोन केलाय, सावध राहा. काय झालं? सुलेखा लॉकअप मधून पळाली. हॅलो पूनमताई. हॅलो, ठीक आहात ना तुम्ही? मी ठीक आहे. काळजी घ्या. आई जायच्या आधी तुझं आणि तिचं काही भांडण झालं होतं? मी कशाला मम्माशी भांडेन? मी तुला शेवटची संधी देते. उद्या सकाळी तू मला सगळं सांगायचंस. तुझं म्हणणं जर मला पटलं तर तुझ्या बाजूनी जगाच्या विरोधात उभी राहीन मी. पण जर तू चुकीची असशील तर तुला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यायला लागेल. निखिलच्या मनाचा ताबा घेऊन त्याचा ऍक्सिडेंट घडवून काढला. मीच मारलं जिजूंना. 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 सुलेखाचा विचारही करू नकोस. नाही बाबा, मला आता तिचा विचार न करून नाही चालणार. मी निर्णय घेतलाय. तिच्या चुकांची, तिच्या पापांची शिक्षा तिला आता मी देणार आहे. हॅलो, हाँ बोला. काय? कधी? कशी बर बर ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना ती येणार. ती बघा आली मला मारायला. आपल्या सगळ्यांना मारा. खोटं बोलतेस. सगळं खोटं बोलते. पण मी तुला काही असं करू देणार नाहीये. कळलं ना तुला? तू एक शब्द बोललीस ना तर जीव घेईन मी तुझा. आदिना माझं ऐकून घ्या. आदिना हिने काहीतरी केलं.
मी सुलेखा नाही आहे आदिनाथ, मी सुलेखा नाही हो, मी शुभ्रा आहे. ही सुलेखा आहे. विराज, तू आत्ताच्या आत्ता पिऊला घेऊन डॉक्टर जोशींकडे जा. काय झालं पिऊला? पिऊला काही झालेलं नाहीये. तिला काही होऊ नये म्हणून सांगते मी. आधीच खूप गोष्टी विपरीत घडल्यात, अजून मला काही विपरीत घडून द्यायचं नाहीये. काय बोलतेस तू तनिष्का? काय करणार आहेस तू? तेच जे सुलेखाच्या बाबतीत मी खूप पूर्वीच करायला हवं होतं, पण ते सतत पिऊला काहीतरी करेल ही भीती माझ्या मनात होती. पण आता नाही. आताही मी जर का गप्प बसले ना तर स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. आधीच खूप नुकसान झालंय, आता आणखीन नुकसान होऊन द्यायचं नाहीये मला. आजोबा, आजोबा, आजोबा. कोण आहे आजोबा, तू? तू इथे कशी आली? आजोबा, मी सुलेखा नाही. आजोबा, मी शुभ्रा. काय करतेस? चल बाहेर. तुम्ही तरी ओळखा ना मला. आजोबा, आजोबा सांगा ना. आजोबा ही खोटं बोलते. लॉकअप मधून पळून आली आहे ही फसवते आपल्याला. हिच्या नाटकाला नका फसवू आजोबा. मी नाही, तू फसवतेस सगळ्यांना. का करतेस असं? काय केलंय मी तुझं? हाच प्रश्न मला विचारायचा आहे तुला. हे का करतेस तू? हा खेळ थांबव आता. हवं तर आम्ही पोलिसांना काही सांगणार नाही, पण तू निघून जा इथून. मी पाया पडते तुझ्या. तू तुझं आयुष्य जग आणि आम्हाला आमचं आयुष्य जगू दे. नाही शुभ्रा, आपल्या या माणुसकीमुळेच नाही शेफारली. तिला पुन्हा पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवं. गजलवारने पोलिस हिसका दाखवला ना की हिची नाटकं बंद होते. चल, चल. चल बाहेर. चल, काही ऐकायचं नाहीये मला. चल बाहेर. चल, पुन्हा इथे आलीस ना. एकदा, फक्त एकदा, एकदा माझ्या डोळ्यात बघा, म्हणजे तुमची खात्री पटेल. फक्त एकदा. तिच्या डोळ्यात बघू नका. ती तुम्हाला काहीतरी करेल. आजोबा, आजोबा, तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा. हा सगळा हिच्या काळ्या जादूचा परिणाम आहे. आजोबा, हिने माझ्या शरीराचा ताबा घेतला. श्रीराम, श्रीराम. परमेश्वरा, ही कुठली सत्व परीक्षा बघतो आहेस? कोण खरं बोलतय, कोण खोटं बोलतय, काही कळत नाहीये. आदिनाथा, ती जलतत्वाची मूर्तीच आपल्याला यातून मार्ग दाखवू शकेल. आणि ती मूर्ती जलतत्वाची मूर्ती. हो, ती मूर्ती घेऊन या लगेच.
मूर्ती नाहीये, मग गेली कुठे मूर्ती? हिचंच कारस्थान असणार आहे. हिचं पितळ उघडं पडू नये ना म्हणून हिनेच काहीतरी केलंय. मी काहीतरी केलंय? हे चोराच्या उलट्या बोंबा आहेत आदिनाथ. सुलेखा, माझ्या चांगुलपणाचा आणि सात्विकतेचा अंत पाहू नकोस. तुझा चांगुलपणा, तुझी सात्विकता. आजोबा, आजोबा तुम्ही ती मूर्ती आणा. हिनच ती मूर्ती लपवून ठेवली आहे. आजोबा, हिनच काहीतरी केलंय. हिला माहिती आपल्याला ती मूर्ती मिळणार नाही म्हणून आणायला सांगते. ही आली आणि मूर्ती गायब झाली. नाही आदिनाथ. बस, मी आता पोलीस यायची सुद्धा वाट बघणार नाही. मी ना आजोबा, ती मूर्ती सापडायला हवी. ती मूर्ती सापडायला हवी. आजोबा, मूर्ती सापडायला. आदिनाथ, मीच तुझा खेळ संपवतो. आदिनाथ, आदिनाथ, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला मारल्यामुळे ही समस्या सुटेल तर खरंच मारा, मारा मला, मारा. पण एकदा हा चेहरा विसरून माझ्या मनात डोकून तर पहा. जन्मजन्मीची ओळख पटेल तुम्हाला. आदिनाथ, आदिनाथ. शुभ्रा, शुभ्रा, काय झालं शुभ्रा? शुभ्रा, काय होतंय तुला? काय झालं शुभ्रा? शुभ्रा थांब. शुभ्रा, शुभ्रा मी आहे इथे. काय होतंय तुला? नाटक करते, पुन्हा नाटक करते. मीच शुभ्रा आहे हे सगळ्यांना पटवून द्यायला हवं. आता काही झालं तरी मी माघार घेणार नाही, मी माघार घेणार नाही. थांब सुलेखा, थांब. एक पाऊल सुद्धा पुढे येऊ नकोस. तुला काय वाटलं ग? तुझं ते भयंकर अघोरी रूप दाखवून तुम्हाला संपवून टाकशील? तुला यश मिळालं होतं सुलेखा, पण थोड्या वेळासाठीच. बघ, त्यातून मी पुन्हा बाहेर आलोय आणि तुझ्या समोर उभा आहे तुला कायमची संपवण्यासाठी. काय करशील तू आता? हा, काय करशील? पुन्हा तुझं ते रूप दाखवशील मला? कमॉन, कमॉन, ट्राय. आण ती जी कोण तुझ्या आत आहे ना तिला बाहेर आण. कमॉन, अटॅक मी, कमॉन. अभिमान, मारून टाक तिला. तिने काही करायच्या आत मारून टाक तिला. आदिनाथ, जा आदिनाथ. अभिमान, अभिमान, मी सुलेखा नाही. मला माहितीये तू सुलेखा नाहीयेस. तू एक नागिण आहेस आणि आज तुला कोणीही वाचवू शकणार नाही. ठेचून टाक तिला. जा आदिनाथ, जा आदिनाथ. अभिमान, अभिमान, सोड तिला, सोड. तिला मारू नकोस. काय करतोस तू आधी? तू हिला वाचवतोय सुलेखाला? ही सुलेखा आहे की नाही ते आधी कन्फर्म करायला हवं. ही जे आता बोलली ती जीव घेण्याची भाषा शुभ्राची नाही. काय म्हणायचंय का तुम्हाला? हिने हिने काही करावं आणि मी निमूटपणे सहन करावं? हिला काही करू द्यावं? गेल्या जन्मी सुद्धा हिने तुमच्यावर जादू केली आणि तुम्ही मला घरातून ढकललं. आताही ती तेच करतेय. अभिमान,
अभिमान अरे तू तरी सांग काहीतरी. तुला वेड लागलाय का आधी? हा? अरे माझ्या बाणवर सुद्धा अशीच जादू केली हिने. आणि आता मध्ये कोणी आलं ना मी सोडणार नाही तुला. कोण सोडणार? अभिमान नाही, अभिमान. अभिमान तुला मला मारायचंय ना मार, पण यांना काही नाही करायचं. You're right, अभिमान. ही शुभ्रा नाहीये. कारण जर ही शुभ्रा असती तर तुला वाचवायला ही मध्ये पडली असती. हो आदिनाथ, भुयारात हिने माझ्या डोळ्यामध्ये माती टाकली आणि मला बेसावत केलं आणि आमच्या शरीरांची आदलाबदल केली हिने. प्रथमेश कुठे? खरंच किती दिवसांनी सगळे शास्त्री एकत्र येत आहेत ना. शुभ्रा, हो मीच सुलेखा आहे.